नमस्कार. सर नाव सांगा की तुमचं. बाळू बरं. आणि गाव. बरोबर होय. माळशिरस. बरोबर. बरं. मला सांगा किती वर्षापासून करताय ही शेळी पालन. याचे जनावरांची आमची हीच आहे, म्हणजे पिढ्यान पिढ्या. पिढी चालूच आहे. बरं. सुरुवात कशा पद्धतीने केली होती, किती घेऊन केली होती, काय तुम्ही स्वतः वैयक्तिक. स्वतः म्हणजे आमचं कसं असते, हां पहिल्यापासून आमचं वद्य येते हां आणि आम्ही एकाव केली नाही ती. आमची खडीने 25 आमची खरेदी असते. हां. म्हणजे खरेदी करताना 20-25 अशी. 25 त्यातली काय तर ती दुसरं घ्यायचं, त्यातलं परत चांगली बघून घ्यायची. बरं. म्हणजे जशी आपल्याला पास पडतील तशी हां. आपली घेत वाढवीत नेली. बरं. आताच्या घडीला किती घ्यायची एकूण. माहिती 80. 80 येते का. बरं. ह्यात ही किती पिल्लं देणारी शिरड आहे ती. 2-3 2-3 देते ती. बरं. आता मला ही शिरड बघितली ना तेव्हा आपल्या गावरांपेक्षा जरा इगळी दिसली. वेगळी हां. ही कानाला ही लांब दिसते ती किंवा शिंगाला वेगळ्या पद्धतीत दिसते. तर ही कुठल्या जातीची म्हणायची. जमनापुरी का. बरं बरं. बरं. ही घेताना सरासरी तुम्ही काय किमतीने घेतली बरं. 25,000च्या मोर्ची. एक शेळी 25,000च्या पुढची. आता मला सांगा गावरांमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक बरं. ही घेण्यामागचं कारण. इथं करड लवकर येते काय ह्याचं का. लवकर विक्री होते आणि आपल्या करड असतं लवकर येतं. पाळीवला जाते डाग. एखादीला 5 पडली तर पाळीवलाच जाते ती. म्हणजे थोडक्यात दूध वगैरे जास्त असल्यामुळं पिल्लं लवकर विकाय येते ती. आणि दिसाय बी चांगली दिखणी असते ती. दिसाय चांगली. आणि एखाद्याला 5 पडली तर ती पाळायला पण जाते ती. 5 पडली तर पाठी त्याच्या पाळाय जाते त्या. हां. बरं. आता मला सांगा दिवसभराचं नियोजन कशा पद्धतीने चालतं ह्यांना. सकाळी सोडल्यापासून काय चारा कसा काय. वरा फिरायचं, कुठं झाड दिसेल ते पाडायचं. हां. झाड दिसलं तर पाडायला, नाही तर फक्त हिंडायचं दिवसभर. नाही पाडावं लागतं. हिंडून तर जमते. होय. पाडावं लागतं. म्हणजे पाडावं लागतं कंटिन्यू. हा पण बरं. पाडल्याशिवाय जात आहे. त्याला झाड पाडायला लागतं. झाड पाला, मक्याचं खुराक. बरं. आता ह्यांना दिवसभराचं चारून संध्याकाळी खुराक कशा पद्धतीने असतो, काय असतो काय. मक्याचा खुराक देतो आम्ही. अख्खी मका. नाही सगळ्याला नाही देत आम्ही, फक्त गेलेली शेळी मका. अख्खी मका का. बरं. आणि पिल्लांना काही सेपरेट खुराक. पिलाला ज्वारी म्हणा, मका म्हणा, भरडा पेंड म्हणा, भरडा म्हणा. हां. शेंगदाणा पेंड. नाही शेंगदाणा नाही, गोळी पेंड आपली. चालतं. आता मला सांगा वर्षानुवर्ष तुम्ही म्हणताय की हे आपलं पिढ्यानपिढ्या आलेलं आहे, पिढी आहे की आपलं चालूच आहे. चालू आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये मला सांगा की सरासरी वर्षभरात जर ह्याचं गणित जर पकडलं आपण तर फायद्याचं, तर कितीक नफा राहतो बरं ह्याच्यात. म्हणजे थोडक्यात तुमचे रोग मर झड सगळ्या गोष्टी जाऊन. धर सगळे रोग मायदा येतो. आता हां. मर धरले होतं तर सरासरी वर्षाच्या काठी 6-7 लाख होतं. 6-7 लाख होते मर ही जाऊन. मरी बरं. आता मला ही शेळ्या जास्त दिसतात आणि बोकाडी एकच दिसलं ही. बोकाड इकले एक. हां. इकले तर केवढ्याला इकलं. 35,000. 35,000ला का. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं होतं का. बरं. म्हणजे ह्याच जातीचं. ही जाती एकच. म्हणजे ते कुर्बानीला इकलं का. हां कुर्बानी. मग त्याचंच पिल्लो आहे म्हणायचं. पिल्लू आहे. बरं बरं. आता ह्याच्यामध्ये काही बारीक करडं बी दिसतात छोटी मोठी. तर मला सांगा आता ही शेळ्या आल्यानंतर बारकी पिल्लं किती महिन्याने विकता. 3-4 महिन्यात. 3-4 महिने विकता. 3-4 महिने. आणि 3-4 महिन्यात सरासरी पिल्लं काय भावाने जाते ती. 8-9 हजार. 8-9 हजारांनी जाते ती. बरं. आणि जवळपास सगळं वर्षातनं आपलं मर ही जाऊन म्हणलं आजार रोगराया जाऊन तरी 5-7 लाख होतो. 5-7 लाख रुपये होतात. बरं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये वर्षभरात प्रामुख्याने कुठला आजार येतो बरं, की तो बाबा डेंजरस आजार आहे शेरडाला किंवा काय. आजार लिंबून आहे डेंजर. होय. लिंबून निमोनिया म्हणजे कशा पद्धतीने. ताप खोकला ठसाकणं. बरं बरं बरं. त्यात मरते ती बी का. मरते ती. औषध नाही गेलं तर मरते ती. बरं. मग तुम्ही याची काळजी कशा पद्धतीने घेता बरं. वेळच्या वेळेला लसीकरण वर्षातनं किंवा काही गोष्टी करता का. तेवढं डॉक्टर आम्ही करतो, नाही तर बाकी सगळं आमच्या तुम्ही स्वतः जनताचं औषध ही देता का सगळं. औषध द्यायचं. हां. लसीकरण तेवढं डॉक्टरकडे करायचं. हां. बाकी आपली आपण स्वतः. तापावलं इंशेनी आमच्याकडे सगळे स्वतः देता तुम्ही. स्वतः म्हणजे आता बऱ्याच दिवस झाल्यास करत असल्यामुळे तुम्हाला ते अनुभव आला सगळ्या गोष्टीचा. त्राबाला थंड वाजून आलेली दिसली काटा उभा केला का इंजेक्शन मारायचं.
त्याच्यावर ते कवर होतात. बरं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये चांगल्या काही काही मोठवाड शेरडा दिसतात, काही मीडियम रेंजच्या पाटी पण दिसतात. तर ही पाटी ठेवलेली आहे अजून वर्ष झाली नाही त्यामुळे ती मॅडम दिसते. हां, म्हणजे आता ही पुढं नवीन शेळ्या तयार करायच्या चालल्यात का ह्याच्यात? बरं बरं बरं. आता मला सांगा शेळ्यामध्ये बोकड किती वर्ष ठेवावा? एक बोकड जर ठेवला 2 वर्ष 2 वर्ष त्यानंतर बदलला पाहिजे. बदलला पाहिजे. बरं, मग तुम्ही प्रत्येक वेळेला असं वेगवेगळ्या जातीचा बघून आणता किंवा काय? नाही, आमची जाती एकच, हीच फक्त हीच फक्त जात. ही जमनापुरी दुसरी नाही आम्हाला हां. जात. काटवाडी बिट्टवाडी का हां. नाही जो बिट्टल ती चालत नाही आम्हाला जात. सूट होत नाही. सूट होत नाही या रानवर. हां, ही बऱ्यापैकी सूट झालेली ती. ही सूट झालेली आहे आमच्यातनं तयार झालेली आहे ती आणि ती. हां, म्हणजे स्वतः तुमच्यापाशी त्यातनं उत्पन्न होऊन पाटी त्यात तयार खांडव केलेत तुम्ही. हां. बरं. आता मला सांगा ह्याच्यात बकरी बी दिसते, काय क्वचित दिसते ती? ही बघ जास्त नाही. हा सावधी पण ठेवली ती विषय बाई. होय. तर आता काही जण बरेच म्हणतात की आता शेळ्याला चारा राहिला नाही, पाडा राहिला नाही, त्यामुळं शेळ्या कमी ठेवल्यात, कोणी कोणी बकरी वाढवल्यात. किंवा तुम्हाला आता चारा भेटतो, तुम्ही पाडा वेडायला असते त्या पद्धतीने आहे तुम्ही. म्हणून भेटते नाही तर काय शेळ्याला लय चारा लागतो. हां, त्यामुळे तुम्ही बकरी कमी ठेवली ती. बरं. आता मला सांगा की बकऱ्यामध्ये आणि शेळ्यामध्ये कशा पद्धतीनं फरक जाणवतोय विक्रीला किंवा पैशा पाण्याला किंवा नफ्याला? बकऱ्याचं कसं एकटी होतं, याला 2 होती ती. हां, मग शेळ्या ऐकत नाही त्या म्हणायचं. डबल उत्पन्न असते. बरं. आता मला सांगा शिकून पोरं बेरोजगार पडले, ती नोकऱ्या नाहीत सरकारी, बरोबर का? आता खाजगी बीज गेला जर म्हणलं तर 15-20 हजारावरचा पगार नाही कुठं. आहे. घरदार सोडून पोरं पुण्या मुंबईला जातात काम करायला. हो जाते ती. हां, मग तुम्हाला काय वाटतं की बाबा जर थोडीफार जमीन असली किंवा काय असले तर ही बंदिस्त शेळीपालन आता आपण ऐकतो, अहो केलं तर चांगलं आहे, नाही केलं तर काहीच नाही. आपण ऐकतो आता बरीच पोरं म्हणतात की बाबा 10 शेळ्या एक बोकड घेऊन बंदिस्त शेळीपालन करू शकतो माणूस. हे आहे का, नफ्याचं आहे का गणित यात? नफ्यात आहे पण त्याला जपलं पाहिजे. जपलं पाहिजे. बरं. नाहीतर घेतली ते शेळ्या आणि थोडे ते शेडात हं. आणि फिरायचा बोंबलच हां, त्याला खायचं. ती जुळणार नाही. हां. बरं, मला सांगा सुरुवात जर करायची म्हणलं तर कशा पद्धतीने केली पाहिजे? किती घेऊन करावी? एखाद्याला बाबा काहीच माहिती नाही त्यातलं नॉलेज. आपल्याला घ्यायची असली तर 10 शेळ्याने बोकड घ्यायचं. हां, आणि तिथनं सुरुवात करायची. सुरुवात करायची. बरं, मला सांगा शेळ्यांमध्ये प्रामुख्यानं करत असताना कुठली काळजी महत्त्वाची घेणं ही आहे की त्यानंतर बाबा नाही मग ते तोट्यात जाऊ शकत नाही, ह्या गोष्टी फक्त त्यांनी जपल्या पाहिजेत, असं काय सांगाल तुमच्या अनुभवाने? शेळ्याचं कसं आहे, शेळ्या तर घेतल्या हां. तर चांगल्या पद्धतीने घ्यायची. हं. खोराड मोराड घ्यायची नाही. बरं. 20,000च्या पुढली शेळी घ्यायची. म्हणजे घेताना शेरडा चांगल्या मोठवाड हाडाच्या बघून चांगल्या मोठाड घ्यायच्या राशीच्या. त्याला करडे मोठाड होती ती. हां. विकायला बी आपल्याला चांगलं असते. बरं, म्हणजे थोडक्यात सगळ्या गोष्टी त्या फायद्यात पुढे जातात. फायद्यात जाते. नाही तर बारकात शेळ्या तर 2-2 करडं झाली म्हणजे 20,000ची शेळी घेतली तरी हां. ती करडं निदान 7,000 निघली तरी 14,000ची करडं झाली. हां, शेळी राहिली केवढी आत. फायद्यात राहिली म्हणाय थोडक्यात 6-7 हजार. हां, पण ते बी झोपलं. हां, म्हणजे अशा पद्धतीने डोक्यात गणित ठेवून चाललं पाहिजे तर ती फायद्यात आहे. फायद्यात बरं, त्याच्यामध्ये तोटा होऊ शकत नाही. काय नाही. आणि ते किती मोठे असे आणि खायला नसलं नाही त्याला एकच करडं होणार. होय, असं बी असतं. तेवढं आहे. म्हणजे खाण्यावर बी आहे सगळ्या खाण्यावर गोष्टी, सगळं जपण्यावर बी आहे. शेळ्याने येल्या का महिनाभर मक्का जर रटावून खुराक असलं का हां, ते शेळ्या अंगावर येत नाही, त्या महिन्याच्यात फळून निघणार. बरं. म्हणजे शेळ्या वर्षाच्यात 2रं-3रं दुपतं होणार. म्हणजे थोडक्यात शेरडं येली की महिनाभर टचून तिला मक्काचा खुराक पाहिजे, तर ती वेळच्या वेळेला हिटवर येणार, वेळच्या वेळेला सगळी प्रक्रिया तिची चालणार. तुम्हाला 4 करडं विकून मोकळं होणार. बरं, आता ही पिल्लू बोकाड दिसतंय या, आता ही किती वर्षाचं आहे बरं? हे 1.5 वर्षाचं. होय. 18 महिन्याचं बोकड आहे. बरं, त्याला आतापर्यंत काय मागणी वगैरे आली किंवा नाही अजून नाही. नाही ना? नाही. तरी तुमच्या अंदाजे काय वाटतं तुम्हाला की त्याला मागणी सरासरी आहे की आता 35 आहे. 35 पर्यंत ना? मग आता ह्याला तुम्ही किती वर्ष ठेवणार आणि कधी विकणार त्याला 2 वर्ष अजून ठेवी. आणि नंतर कुर्बानीला विकणार? कुर्बानी हे दुसरं नाही कोण दिलं. हां, पहिली पैदा झाली दुसरी हां. ती ठेवायचं मी एखादा. बरं, म्हणजे थोडक्यात सुशिक्षित पोरांनी बाबा एखाद्याला जमिनी त्यांनी करायसारखा व्यवसाय आहे म्हणायचं आहे थोडक्यात. की. नोकरीच्या केलं तर मागं न पळता. चांगल्या पद्धतीने केला तर आहे, हां, तर नाही केलं तर काय नाही. चालतं. आता मला सांगा तुम्ही पिढ्यानपिढ्या केलंय म्हणताय, तुमची कशा पद्धतीने प्रगती झाली ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय? आमची कधी अशी आम्हाला घरी पाणी नसल्यामुळे आम्हाला इकडे ही प्रगती करावी लागते. बरं, आणि ह्याच्या जीवावर कॅनेल नाही, नदी नाही. ह्याच्या जीवावर कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय की बाबा 2 पैसे आपल्याला आधार झाला किंवा हे घेतलं किंवा ह्या गोष्टी केल्या? तर आपल्याला 2 पैसे आधार आम्हाला जमिनीमध्ये पाऊस पडला तर पाणी. हां, मग आता ह्याच्या जीवावर तुम्ही काय असं काय खरेदी वगैरे केलं का किंवा घर बांधणं किंवा ह्या गोष्टी काय अशा? केली घर बांधते, खरेदी केली 2 एकर. 2 एकर खरेदी केली का? म्हणजे हे शेळ्यांच्या पायावरच. तर किती लाखाची खरेदी असेल बरं ती?
आहे 7-8 लाखाची खरेदी आहे. म्हणजे थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की आपण ह्या गोष्टीला वेगळ्या नजरेनं बघतो, पण ह्यातून हे 2 पैशाचा सोर्स निर्माण होऊ शकतो. होतो. सुशिक्षित बेरोजगार पोरांनी इकडे तिकडं टाइम वेस्ट घालवता किंवा 10-12 हजार वारी नोकरीच्या मागं न पळता थोडीफार जमीन असली तर हे बंदिस्त करण्यासारखं आहे. आहे नफ्याचं गणित त्यात आहे बऱ्यापैकी. आहे. बरं, मला सांगा आता आपण बराच म्हणजे बऱ्याच समाजामध्ये हा प्रश्न आहे, आपल्या समाजामध्ये नाही क्वचित, सगळीकडे हीच बोंबाबोंब आहे की मोप ह्याच्यामध्ये लाखांनी कमाई आहे, पण पोरांची लग्न होत नाहीत. पोराच्या लग्नाच्या टायमाला पोरी अडचणीत येतात, म्हणजे अडचणी येतात त्या. तर तुम्हाला काय वाटतं की सर्रास नोकरदारापेक्षा हा व्यवसाय बघायला गेलं तर किती का फायदेशीर आहे? फायदे आहे की पण मला ह्याच्याकडे नवरी देत बघताना नाही ना ताई. ही बघून एक म्हणते ती पोरगी द्यावा तरी रानात फिरवड. हां, म्हणजे ही आपला जी ही भटकंती व्यवसाय आहे, एवढा अवघड बी आहे. म्हणजे ही जी फिरायचा व्यवसाय आपला भटकंती आहे, ह्याच्यामुळं आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात आणि त्यांना वाटतं की बाबा आपला आम्ही केलं पण आता आमच्या मुलींना हा त्रास नको किंवा रानातलं काम नको किंवा काय नको म्हणून नोकरीवाला बघायचं. नोकरीवाला बघायचं. बरं, पण नोकरीवाल्याच्या कितीतरी पटीनं लगीन होस तर देतो नोकरी सोडून. हो, अशा बी बऱ्याच घटना आपण बघितल्यात. लग्न होण्यापुरतं पोरं नोकरी करतात, नंतर जे करायचे ते करतात. त्याला परमिट का फेरमिट देईन, आपण लग्न झालं झालं मोकळं. परमन नाही ना काय नाही, लग्न झालं की सोडून देतात. बरं, म्हणजे नक्कीच आई वडिलांच्या बी अपेक्षा थोड्याफार कमी झाल्या पाहिजेत आणि कुठेतरी ह्या धंद्याला पण जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि जर त्या मुलांना वाटतंय का नाही की बाबा लग्न होत नाही का, तर ही फिरून व्यवसाय, मग तुम्ही ह्याला बंदिस्त बी करू शकता ना, है ना. बंदिस्त केल्यानंतर त्या मुलीला कष्ट काहीच नाही, काही नाही, नुसतं करायचं त्याला. हां, अशा पद्धतीनं सुद्धा ह्यामध्ये फायदा आहे. तर तरी फायदा आहे. होय, सगळ्याच फायदा आहे. म्हणजे बऱ्या पद्धतीनं हा व्यवसाय करण्यासारखा आहे. तुम्ही कुठलाही करा, शेळीपालन करा किंवा काय बी करा. काही बी करा, पण एक व्यवसाय म्हणून ह्याच्याकडेच वळणं आपल्याला गरजेचं आहे काळानुसार. कारण की आता वेळेनं नोकऱ्या कमी झाल्या आणि ऐकतंय की मला पण काय नोकरी आहे त्या कुरलाची नोकरी. हां, तर प्रत्येकानेच नोकरीच्या मागं न लागता कुठंतरी व्यवसायाचं साधन बघितलं पाहिजे आणि त्यातून 2 पैसे कसे मिळतील हे पाहिलं पाहिजे. चालतंय, बऱ्यापैकी तुम्ही चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो, तर हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत, जेणेकरून या व्हिडिओचा आहे ना आणि यांच्या अनुभवाचा बऱ्याच जणांना नक्कीच फायदा होईल ही अपेक्षा. बाकी भेटूया अशाच एका व्हिडिओनं पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.